प्रकार बघूया उभयविध क्रियापद. काही क्रियापद अशी असतात जी सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारात येतात. त्यांना उभयविध क्रियापद म्हणतात. आता उदाहरण बघूया आपण. रमेश निबंध लिहितो. आता लिहितो नावाचं क्रियापद अकर्मक करून दाखवा. होतच नाही. आपण जर आता फक्त असं म्हणलं रमेश लिहितो, तर याने वाक्याला अर्थ प्राप्त होतोय का? रमेश लिहितो नाही. कारण रमेश काय लिहितो म्हणून त्याला कर्माची गरज असते. पण मराठीत अशी काही क्रियापद आहेत जी सकर्मक वाक्यात पण येतात आणि अकर्मक वाक्यात पण येतात. त्यांनाच उभयविध क्रियापद असे म्हणतात. आता आपण हे उदाहरणाद्वारे समजूया. रामच्या घराचे दार उघडले. रामने घराचे दार उघडले. आता पहिल्या वाक्यामध्ये रामच्या घराचे दार उघडले. आता चाचीचे लागलाय म्हणजे कर्ता असूच शकत नाही. उघडणारे काय? दार. आणि काय उघडले? तरी पण दार. आता दुसरं उदाहरण बघूया. रामने घराचे दार उघडले. आता उघडणारा कोण? राम. काय उघडले? तर दार. म्हणजे आता दुसरं उदाहरण बघा. राजूचे बोट कापले. आता चाचीचे लागलाय म्हणजे कर्ता असूच शकत नाही. राजूने बोट कापले. आता कापणारे काय? बोट. आणि कोणी कापले? तर राजूने. म्हणजे आता वरील वाक्यामध्ये रामच्या घराचे दार उघडले. उघडणारे काय? दार. आणि काय उघडले? तरी पण दार. म्हणजे हे झालं अकर्मक. आता खालच्या वाक्यामध्ये काय? उघडणारा कोण? राम. काय उघडले? दार. म्हणजे मनाने नाही उघडलं. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये कापणारे काय? तर बोट. काय कापले? तरी बोट. कापणारे काय? बोट. आणि कोणी कापले? राजूने. म्हणजे हे झालं सकर्मक क्रियापद. आता उघडले आणि कापले नावाचं क्रियापद कुठं लिहायचं? तर अवघडच आहे. मग उत्तर लिहायचं उभयविध